जय महाराष्ट्र. मी संदीप देसाई. आपण पाहताय शेतीमित्र. शेतीमित्रमध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शेतीमध्ये यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या यशामागची कहाणी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर घेणार आहोत तज्ज्ञांचं मार्गदर्शन. पहिली बातमी पाहूया पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची. एका उच्च शिक्षित शेतकऱ्यानं परदेशातली नोकरी सोडून शेळीपालन सुरू केलं आणि त्या माध्यमातून ते आपलं चांगलं उत्पन्न मिळवतायत. जुन्नर तालुक्यातील हापूसबाग येथील तरुण अश्विन सावंत यांनी मेकॅनिकल क्षेत्रात डिग्री मिळवून मुंबईत आणि दुबईत नोकरी केली. या दरम्यान त्यांनी दुबईमध्येच हायड्रोपोनिक चारा म्हणजेच माती न वापरता फक्त पाण्याचा वापर करून बनवलेला चारा पाहिला आणि हाच प्रयोग आपल्या गावाकडील शेतामध्ये करण्याचा विचार केला. जुन्नरमध्ये एक 6 वर्षापूर्वी मी हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर व्यवसाय चालू करायच्या अगोदर दुबईमध्ये असताना मी हा हायड्रोफोनिकचा प्लांट मी तिथे बघितला होता. तेव्हा मला बघून कळालं की ह्याच्यात खूप फायदा आहे. ह्याच्यामध्ये माती वापरली जात नाही आणि हा पाण्यावर चारा तयार केला जातो आणि 1 किलो गहू किंवा मका टाकला तर 6व्या दिवशी त्याचा 6 ते 7 किलो चारा तयार होतो आणि हा चारा खूप पौष्टिक चारा असतो. म्हणजे सर्वसाधारण गहू असतो किंवा मका असतो याच्यात 6 ते 7% प्रोटीन असतं, पण त्याच्या चाऱ्यामध्ये हे रूपांतर झालं, मोड आणून त्याला ते रूपांतर केलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी 25% प्रोटीन वाढतं आणि ह्या प्रोटीननी जेव्हा शेळ्यांना आपण हे फीड देतो तर त्यांचं वजन चांगलं वाढतं. माया बकरांचं सर्वसाधारण 250 ते 300 ग्राम हे प्रोटीनमुळे वजन वाढतं. सरासरी वर्षाच्या एंडिंगमध्ये एक बकराचं वजन 80 ते 90 किलोपर्यंत होतं. अश्विनं 10 गुंठे शेतीमध्ये या हायड्रोपोनिक चारा प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्यासाठी बँकेकडून कर्जही घेतलं. शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जातीच्या शेळ्यांचं पालन केल्यानंतर जास्त उत्पन्न मिळेल याचा अभ्यास करून अश्विननं पुढलं नियोजन केलंय. चारा करायचं ठरवलं तर एकरी आपल्याला वर्षभरामध्ये एका एकरामधून साधारणतः 70 ते 80 टन आपल्याला चारा मिळतो. पण ह्या सिस्टीमने आपण चारा तयार केला तर साधारणतः 300 स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला वर्षभरामध्ये 100 टन चारा उपलब्ध होतो. तर हे जे वीट ग्रास असतं, वीट ग्रास हे आम्ही कोंबड्यांना खायला घालतो. वीट ग्रासचे हे आपल्याला माहीतच असेल की ह्याचे फायदे किती आहेत. ह्याच्याने बरेचसे अल्सर्स पण हे चांगले होतात. परत कोंबड्यांना आम्ही हे वीट ग्रास दिल्यामुळे त्यांच्या अंडी द्यायचं प्रमाण पण वाढलेलं आहे, अंड्यांचं साईज पण वाढलेलं आहे आणि आमचं फीड कॉस्ट वाचलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्याला पाणी खूप कमी लागतं. समजा आपण शेतात जो चारा तयार करतो त्याला 80 ते 90 लिटर पाणी 1 किलो चारा तयार व्हायला लागतं, पण हे फक्त 2 ते 3 लिटर चारा पाणीमध्ये 1 किलो चारा तयार होतो. म्हणजे जिथे दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पण हा चारा तयार आपण करू शकतो. ह्याचं फक्त एकच हे कंट्रोल करावं लागतं. ह्याला 25 ते 26 डिग्रीमध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं आणि ह्युमिडिटी आहे ती 60 ते 70% मध्ये ह्युमिडिटी ठेवायची. शेळी पालन करताना शेळ्यांची वाढ आणि गुणवत्ता याकडे विशेष लक्ष दिलं गेलं. कमी खर्चात आणि कमी जागेत हा प्रकल्प उभारता येतो आणि कमी पाणी असलेल्या भागामध्ये हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून शेळी पालन व्यवसाय उत्तम पर्याय सुद्धा आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन्स, विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, D3, विटॅमिन के हे कमीत कमी 2.5 ते 3 पटीने वाढतं. त्याच्यामुळे जे शेळ्यांना वर खाद्य किंवा मिनरल मिक्सचर द्यायचं गरज भासते ते आपल्याला कधी द्यायला लागत नाही. हा एक त्याचा खूप मोठा फायदा आहे. परत शेळ्या जेव्हा माझावर येत नसतात किंवा त्यांचं पोट दुखत असतं तर त्यांना हे जास्त प्रमाणात दिलं एक 4-5 दिवस तर शेळ्या माझावरती पण येतात आणि त्यांचं पोटदुखी असेल तर त्यांचं ते पोटदुखी पण लवकर हे रिपेअर होतं. त्याचं कारण असं आहे कारण हे अल्कली फूड आलं. सर्वसाधारण हे शेतातला चारा किंवा आपण जे कडधान्य टाकतो त्यांना ते ॲसिडिक असतं, त्याचं pH 7च्या खाली असतं, पण ह्याचं pH 8 आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही 4 किलो किंवा 5 किलो पण खायला घातलं तरी त्यांना कधी त्रास होत नाही आणि त्यांचं पोटफुगी होत नाही. बल्कि त्यांच्या पोटात दुखत असेल तर ते गॅसेस पण बाहेर येतात आणि ते 1-2-3 दिवसामध्ये रिकवर होतात. त्यांचे जे पोटामध्ये जे काय लिव्हरचे प्रॉब्लेम असतात किंवा किडनीचे प्रॉब्लेम असतात
ते पण त्यांचं म्हणजे जे टॉक्सिन्स असतं सगळं बॉडीमधनं बाहेर काढतं आणि ते रिपेअर केलं जातं. ह्याच्यानी अजून दुसरा फायदा असा आहे की त्यांचे RBC वाढतात, म्हणजे रेड ब्लड सेल्स वाढतात, त्यांचं रक्त वाढतं, त्यांच्या अंगावरची जी चमक आहे केसांची ती चमक पण वाढते. त्यांचं हे एक अँटी एजिंग एजंट पण असतं याच्यामध्ये. म्हणजे हे आपण खायला घातलं तर शेळ्यांचं जे वय आहे ते म्हणजे ते शेळी लवकर म्हातारी होत नाही, त्यांचं एज फॅक्टर ते कंट्रोल करतं. त्याच्यामुळे ती शेळी सर्वसाधारण 14 ते 15 येतं देऊ शकते तिच्या काळामध्ये. नाही तर सर्वसाधारण शेळी 6 ते 7 येतामध्येच थकून जाते. तर ह्याच्यामुळे जास्त फायदा होतो. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच इतर उद्योगाचा पर्याय म्हणून शेळी पालनाचा विचार करायला हरकत नाही, कारण हा व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो. सोबतच त्याला आधुनिकतेची जोड दिल्यास त्यातून चांगलं उत्पन्नही मिळवता येऊ शकतं. सुनील थिगडे, जय महाराष्ट्र, जुन्नर. शेडनेटच्या माध्यमातून शेती केली तर चांगलं आणि दर्जेदार उत्पन्न मिळतं आणि त्याच पद्धतीनं शेडनेटमध्ये मिरचीची लागवड केली आहे सोलापूरच्या परमेश्वर चव्हाण या शेतकऱ्याने. त्यांनी विक्रमी उत्पन्न काढलेलं आहे. शेतमालाच्या सततच्या घसरत्या दरामुळे शेतात भांडवली गुंतवणूक जास्त आणि नफा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. यातून मार्ग काढण्यासाठी सोलापूरच्या परमेश्वर चव्हाण यांनी 10 गुंठ्यात मिरचीची लागवड केली आहे. नंतर मी शिक्षण झाल्यानंतर मी आपलं शेती करावं वळलो. ह्या वर्षीच ड्रिप केली मी. ड्रिपच्या अंतरमध्ये 5 फूट अंतर आहे. मिरची केली आहे. मिरची म्हणजे दोन्ही मिरचीच्या झाडामध्ये 1.5 फूट अंतर आहे. ते ड्रिप करण्याचं कारण पाणी बचत होते. चव्हाण यांनी ठिबक सिंचनाद्वारे त्यांची 10 गुंठे शेती ओलिताखाली आणली. कमी खर्च आणि कमी मनुष्यबळात अधिक उत्पन्न मिळवण्याची कला त्यांनी अवगत केली आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढलाय. इथलं पाणी छोटं आहे, आमच्याकडे पाणी कमी आहे. पाणी कमी असल्यामुळं ड्रिपवर आम्ही केलं. पुन्हा इजरायली सोडता येत आहेत. झाडाची वारा म्हणजे जास्त अंतर असल्यामुळं वारा पेलं जात आहे. वारा पेल्यामुळं झाड उंची वाढते आणि माल भरपूर लागतो. परमेश्वर चव्हाण यांनी 10 गुंठ्यात मिरचीची लागवड केल्यानंतर सोलापूर बाजारात त्यांच्या मिरचीला चांगला दर मिळतोय. यातून खर्च वजा जाता त्यांना 1 लाख रुपयांचा नफा मिळतोय. कमी कमी 10 गुंठे मिरची, 10 गुंठ्यात 3000 बुडं लागलेत. तर कमीत कमी ह्याच्यात मिरची चांगली जरी आली तरी 50,000 मिरची होती. तिला बरोबर खराचा खर्च म्हणल्यानंतर 5,000 खर्च होतो, वरच होतोय. चव्हाणांनी अवघ्या 10 गुंठ्यात मिरचीची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवलं आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीत प्रगती करून अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श देखील ठेवलाय. वसीम अत्तर, जय महाराष्ट्र, सोलापूर.